अपक्ष उमेदवार शरद भाऊसाहेब शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 10 मध्ये सातत्याने सामाजिक कार्य करत असून त्यांनी केलेली कामे ही अनेक विद्यमान नगरसेवकांनाही लाजवणारी आहेत। रस्ते, पाणी, वीज, सामाजिक उपक्रम, नागरिकांच्या अडचणीसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याचे काम शिंदे यांनी प्रामाणिकपणे केले आहे। याच भरीव कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टीकडून त्यांना तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र ऐनवेळी तिकीट न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नागरिकांच्या ठाम आग्रहास्तव आणि जनतेच्या विश्वासावर शरद भाऊसाहेब शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता शिंदे यांची लाट स्पष्टपणे दिसून येत असून या प्रभागातून ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। नमस्कार, मी श्रावण भाऊसाहेब शिंदे। मी प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवारी करत आहे। आज आमचा प्रचाराचा 8वा दिवस आहे व आम्हाला प्रभाग क्रमांक 10 मधून नागरिकांचा खूप प्रचंड प्रतिसाद मिळत आहे व नागरिकांचे म्हणणे असेच आहे की तुम्ही भाऊ आम्हाला यावेळेस नगरसेवक म्हणून पाहायला आवडेल व आम्ही त्यासाठी जे पण काही प्रयत्न लागेल मतदानाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ते प्रभाग क्रमांक 10 स्कूटर या निशाणीवर फुली मारून आम्ही तुम्हाला विजयी करणार। तसेच यापूर्वी आम्ही जे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक जे उपक्रम राबवले आहेत तर त्यात पण जनतेचा खूप प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे व यापुढे आम्ही जनतेची अशीच सेवा आमच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक स्वरूपाच्या कामातनं जनतेसाठी आम्ही करत राहणार आहोत। अजून आपला प्रचार आज आमचं प्रचार पत्रक गुंठेवारी या परिसरात आम्ही पोहोचवलेलं आहे व तसेच काही मतदार आपले हे प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुद्धा त्यांचे मतदान असल्यामुळे म्हणजे आपले 10 मधले जे मतदान आहे ते प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेलेले राहायला गेलेले आहे, परंतु त्यांचे मतदान हे प्रभाग 10 मध्ये आहे। तर आम्ही त्या परिसरात सुद्धा आज पत्रक वाटलेले आहे। तर आम्हाला जनतेने हक्काने सांगितलं आहे की भाऊ आम्हाला एक नवीन चेहरा पाहिजे आहे व आम्ही तुम्हाला यावेळेस निवडून देणार म्हणजे देणार। गुंठेवारी यापुढे गुंठेवारी म्हणजे माझं ते घर आहे, त्यामध्ये साधारण मी 1200 ते 1300 प्लॉट आजपर्यंत विकलेले आहे सर्वसामान्य कुटुंबांना। तर आजपर्यंत साधारण 10-12 वर्षापासून आम्ही ते प्लॉट सेल आउट करत आहोत, म्हणजे मी ते सेल आउट करत आहे आणि त्या परिसरामध्ये जसं नागरिकांना सुविधा मिळायला पाहिजे होतं इथून मागच्या प्रतिनिधींकडनं, लोकप्रतिनिधींकडनं त्या सुविधा मिळालेल्या नाही आहे व ते माझं स्वतःचं घर मी त्यांना समजतो व मी त्यांना ज्या पण काही समस्या आहेत त्यांचं निराकरण करेल। माझ्या पद्धतीने मी कुठलंही पद काही नसताना आजपर्यंत गुंठेवारी परिसरासाठी माझ्या स्वतःच्या प्लॉटमधनं ड्रेनेज लाईनसाठी स्वतःची जागा दिलेली आहे व साधारण खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा जो गैरसोय होती ती आम्ही दूर केलेली आहे। त्याचप्रमाणे तिथं सर्वसामान्य कुटुंब राहतात, त्यांना एकदम कमी किमतीमध्ये आम्ही घरे देऊन त्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आम्ही त्यांना पैशांसाठी सुद्धा सांभाळून घेतलेलं आहे व टर्म टू टर्म आम्ही पेमेंट घेतलेलं आहे। त्यामुळे नागरिकांचा आम्हाला खूप मोठा प्रचंड प्रतिसाद आहे। तसेच मी राधाकृष्ण नगरमध्ये राहतो, अशोकनगरमध्ये माझं बालपण गेलेलं आहे व सावरकर नगरमध्ये माझे एकदम चांगले रिलेशन आहेत। म्हणजे प्रत्येक परिसरात माझे मैत्रीत्वाचे नाते असल्यामुळे मी नक्कीच यावेळेस विजयी होणार याची मला खात्री आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना मी हे आव्हान करणार की पक्षाने माझी ऐनवेळेस उमेदवारी डावलल्यामुळे मला नाईलाजास्तव अपक्ष म्हणून उमेदवारी करावी लागत आहे व मी ती करणारच। जनतेच्या आग्रहास्तव मी उमेदवारी करण्यासाठी तयार झालो व मी उमेदवारी करत आहे आणि त्यात माझं जनतेला प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही एक फुली स्कूटर या निशाणीवर मारून मला प्रचंड मतांनी विजयी करावी असे मी सर्व नागरिकांना आव्हान करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।